नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं युट्यूबच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी घरी निघालो. आता फक्त 5-10 मिनिटातच जाणं वाटेल, कारण टाइम झाला खूप जास्त. चालेल त्याला नाही का बापाचं ड्युटी सुद्धा आपण एवढं ताण घ्यायचं पैसे. तर भेटू आपण आता दवाखान्यात गेलो. चला त्यामुळे टी वालेच 5 चहा प्यायला भेटत असं ना. आता साखर महाग झाली, 70 रुपये किलो झाली ना. पहिलेच थोडी साखर टाकायची, ती आता टाकायची का नाही काही माहिती नाही. आम्हाला ताण नाही भाऊ, आम्ही दुकानात जातो डायरेक्ट चहा पिऊन येत असतो. दवाखाना पॅटर्न बोलतो ना भैया पी. यामुळे टी आलेले नाराज राहा. फायनली आता दवाखान्यात आलो. आता फोन चार्जिंग लावतो, सगळ्यात पहिले ब्लॉग पोस्ट करतो आणि इंस्टावर स्टोरी ठेवून देतो ऐकून नाही. तर भेटू आपण आता काम वगैरे आवरल्यावर, ब्लॉग वगैरे पोस्ट केल्यावर. चल गाईज, माझं काम वगैरे आवरलं. आता बसलं मी निवांत मध्ये. आता मस्त खालचं बाकी काम, ते कधी येते काय ते लवकर येत नाही राव. घाण मला लय राग येत यायची. लवकर आले पाहिजे माहिती का, मग लवकर काम होऊन जातं. आले वाटतं तेच काम करतो मग भेटते मी तुम्हाला. चालेल तर गाईज, मी फायनली आलो क्लिनिकला. मस्त आता मी घरी गेलतो मावशीचा डब्बा घ्यायण्यासाठी. डब्बा वगैरे घेऊन आलो. आता एक रील काढू म्हटलं, रील शूट करतोय. चला जेवण करू, मग भेटू आपण. ब्लॉग कंटिन्यू बा. चाल माझं जेवण वगैरे झालं. आता मस्त बसलो. मी एक विचार करू लागलो. माझ्या डोळ्यात विचार करता करताच पाणी येत आहे. जे नाही ते लवकर मरू लागलं. माझ्या डोक्यात एक असा खाण विचार येऊ लागला. कारण की आज माझ्या भावाच्या मित्राची आज मम्मी एक्सपायर झाली. पण काऊन देव लवकर एवढ्या घेऊन जातो बरं, मला काही कळत नाही. ते बिचाऱ्याचे माय घेऊन गेला, त्याचा सहारा निघला ना. मला लईच वाईट वाटते, लगे कस तरी वाटते. माणसांना ते बी गरीबाच्याच घरात येते बरं का. असे दुखणे ते गरीबाचे घरात नाही आले पाहिजे असे, माहिती आहे, चुकून बी नाही. आता आहे ना दवाखाना वगैरे वगैरे बंद करतोय. कारण की माझा झालेला आहे टाइम आता. आणि आज मला चार्जर सोबत घेऊन जाणं आहे. कारण की माझ्या फोनमध्ये 59% चार्जिंग आहे. आता घरी जाऊया मस्त आपण. घरी काय चालू आहे बघूया आपण, आणि मग भेटूया आपण. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघाया. आपण भेटू आपण आता. चला. आयुष्यामध्ये तुम्हाला काही नाही दिलं ना तरी चालन रे देवा, पण माझी घेतलेली आजी मला वापस देशील का, एवढीच इच्छा आहे रे देवा. मिस यू गाई. गाईज, मी आता करतोय दवाखाना बंद आणि जातो घरी. मस्त घरी जातो. मला आहे ना हर्सूलला जायचंय. मस्त पैकी घरी जाऊ, जेवण करू. घरी म्हणजे मला बाहेरच खाणं आहे, घरी कोणीच नाही. आता मला डायरेक्ट हर्सूलला जाणं आहे. तर आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. ब्लॉग जर आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन सेट केल्याशिवाय जाऊ नका. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाबा लिव्ह अँड टेक केअर.